हॅलो एव्हरीवन, दिस इज अभिषेक महाले. बघा, हा जो व्हिडिओ आहे हा खूप दिवसानंतर मी तुमच्याशी बोलत आहे आणि हा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी काही गोष्टी डिस्कस करणार आहोत. मेस अकॅडमीच्या न्यू बॅचेसबद्दल वगैरे आपण थोडं जाणून घेणार आहोत. पण आता मोस्ट इम्पॉर्टंट मुद्दा हा आहे की आत्ता जस्ट WRDची परीक्षा तुमची झालेली आहे आणि आता याच्या पुढे काय करायचं, तर हा देखील तुम्हाला काही याच्यामध्ये खूप लोकांना संभ्रम असेल किंवा मग याच्यामध्ये काही तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की आपण आता काय करावं. तर बघा मित्रांनो, WRD JEE लास्ट टार्गेट आहे असं म्हणूनच खूप सारे लोक स्टडी करत होते. पण आता जसं WRDचा स्टडी करून तुम्ही WRD दिली त्याच्यानंतर तुमच्यामध्ये एक थोडी वेगळ्या प्रकारची एक ऊर्जा तुमच्यामध्ये आली असेल की यार अजून आपण थोडंसं जर कंटिन्युअसली स्टडी केला तर आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो. बिकॉज आत्ताच नुकतंच आपल्याला नोटिफिकेशन पण एक मिळालेलं आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची म्हणजेच PCMCची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे आणि माझ्या माहितीनुसार सप्टेंबर एंडला BMCची ॲडव्हर्टाइजमेंट येऊ शकते. ठीक आहे, चान्सेस आहेत त्याचे खूप सारे. तर सप्टेंबर एंड किंवा त्याच्यानंतर जे काय असेल, पण यावर्षी तुमची BMCची एक्झाम कंडक्ट होऊन जाईल. त्याच्यामध्ये JEE आहे आणि SE आहे, दोन एक्झाम आहेत त्याच्यात. ठीक आहे, सब इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियर. आणि प्लस आपल्या काही पेंडिंग ॲडव्हर्टाइजमेंट आहेत, जसं की आपले ZPची ॲडव्हर्टाइजमेंट आहे, भूमी अभिलेख विभागाची परीक्षा आहे, त्याच्यानंतर औरंगाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशनची एक अडकलेली ॲडव्हर्टाइजमेंट आहे आणि नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशनची सुद्धा एक अडकलेली ॲडव्हर्टाइजमेंट आहे. सो बेसिकली मुद्दा हा आहे की आत्ता या स्टेजला तुम्ही मागचे 3 महिने 3.5 महिने जो स्टडी केला होता त्या स्टडीमध्ये ब्रेक पाडून पुन्हा आपण त्याच सिच्युएशनमध्ये जावं की आता गॅप पडला आहे, आता कसं करू, की मग याच फ्लोला कंटिन्यू ठेवून कुठली तरी एक पोस्ट आपण पटकन सिक्युअर करून घ्यावी. कारण बघा, आता 2-2.5 महिन्यामध्ये प्रत्येक 1-1.5 महिन्यात 2 महिन्यात कुठली ना कुठली परीक्षा येत जाणार आहे. जशी ट्रान्सकोची एक्झाम आहे ती पण लवकरच कंडक्ट होऊन जाईल. जसं तुमची ZPची पेंडिंग होती, आता काहींनी ONGCचा फॉर्म भरला असेल. जागा कमी असू द्या किंवा जास्त असू द्या, इट इज नॉट द केस. ठीक आहे, त्याचा काही मुद्दा नाहीये. मुद्दा आहे की तुम्हाला देण्यासाठी परीक्षा आहेत का. ठीक आहे, तर खूप साऱ्या एक्झाम्स आहेत आणि याच वर्षी तुम्हाला या सायकलमधून या फील्डमधून बाहेर पडायचं आहे. परत एक्झाम द्यायचं, मग 2 मार्कावरून राहिलं, 6 मार्कावरून राहिलं, 10 मार्क्सवरून राहिलं. ठीक आहे, सो या गोष्टींना आपल्याला पूर्णविराम द्यायचा असेल तर आपल्याला ॲटलिस्ट हे वर्ष पूर्ण डिसेंबरपर्यंत तरी पूर्णपणे प्रॉपर स्टडी करायचा आहे. 1.5 महिन्यावरती एखादी एक्झाम दिसली की लगेच थांबून जायचं, ती एक्झाम द्यायची. ठीक आहे, सो आणि असं हे जे आहे तो फ्लो मे बी मला वाटतं पुढचे एक 8-9 महिने कंटिन्यू होणार आहे. एक्झामचा जो काही सिलसिला आपण त्याला बोलू शकतो तो कंटिन्युअस चालू असणार आहे. त्यामुळे इथून पुढे देखील आपल्याला स्टडी करायचा आहे आणि त्यासाठी कुठली टेस्ट सिरीज वगैरे असेल तर ती पण तुम्ही करू शकतात. आता मी मेस अकॅडमीकडून धुळ्यामध्ये ऑफलाईन टेस्ट सिरीज स्टार्ट करणार आहे. प्युअरली लोकांना किंवा मुलांना स्टुडंट्सला फ्लोमध्ये ठेवण्यासाठी ही असणार आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पुढचा टार्गेट असणार आहे आपली ट्रान्सकोची एक्झाम किंवा मग आपली ZPची एक्झाम किंवा मग आपली PMC PCMCची एक्झाम किंवा BMCची एक्झाम. ठीक आहे, सो या दृष्टीने आपण वाटचाल करणार आहोत. सो त्या प्रकारे आमचं जसं आपण WRD JEE साठी सुरुवातीला ब्ल्यूप्रिंट वगैरे आपण दिली होती की त्यात टॉपिक्स वगैरे होते सगळे आणि ते बघून तुम्ही खूप साऱ्या लोकांनी स्टडी पण केला होता. अजूनही ज्यांनी ते बघितलं नसेल ती ब्ल्यूप्रिंट तुम्ही बघू शकतात. बिकॉज तो एक असा टार्गेट प्लॅन होता की आपलं नेमकं काय कव्हर करायचं आहे आणि त्याच्यानुसार आपण टेस्ट डिझाईन केल्या होता आणि बऱ्यापैकी मुलांना जसं मला फीडबॅक दिले तसं खूप सारा त्याचा फायदा झाला आहे आणि प्रत्येक टेस्टमध्ये एक 14-15 प्रश्न प्रत्येक टेस्टमध्ये आलेले आहेत आणि खूप सारे न्यूमरिकल सुद्धा त्या प्रकारचे पडलेले आहेत. एक्झॅक्ट प्रश्न मी सांगत नाहीये, तर त्या डाटाशी आणि त्या प्रकारचा प्रश्न आणि त्याच्यात इनडायरेक्ट सोल्युशन मधून वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी खूप साऱ्या घडलेल्या आहेत. पण डायरेक्ट 13-14 प्रश्न प्रत्येक पेपरमध्ये आलेले आहेत. ठीक आहे, असे माझे नाही, तर हे मुलांचे फीडबॅक आहेत. ठीक आहे, सो एक त्या गोष्टीचं सॅटिस्फॅक्शन आहे आणि त्या प्रकारची टेस्ट सिरीज आपण पुढे सुद्धा प्रोव्हाइड करू. बट आता मुद्दा हा आहे की आपल्याकडे ऑनलाईन क्लासेस पण आहेत, ऑफलाईन पण आहेत. सो तुम्हाला जर नवीन मुलं जर कोणी असतील आणि सुरुवात करायची असेल तर ऑफलाईन बॅच आपली स्टार्ट होत आहे आणि त्याबद्दलच मी थोडंसं इथे माहिती देणार आहे. दुसरी गोष्ट, जे कोणी ज्यांचा कोणाचा अभ्यास झालेला आहे आणि आपली 40 डेजची बॅच जे आहे त्यांनी मिस केली, ती पुन्हा बॅच आपण लॉन्च करणार आहोत आणि साधारणतः नेक्स्ट मंथ पासून आपण ती बॅच स्टार्ट करू शकतो. म्हणजे एक टेंटेटिव्ह मी तुम्हाला 25 ऑगस्ट नंतर ती बॅच कधीही सुरू होऊ शकते. सो तुम्ही आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे आणि ते टेलिग्राम चॅनल जे काही आहे त्याची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण मिळेल, पण मी इथेच ती सांगून देतो. @मेसधुळे हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. याच्यावरती तुम्हाला ती जी काही माहिती आहे त्या बॅचबद्दल, ती कधी सुरू होईल वगैरे ती तुम्हाला मिळून जाईल. आणि 40 डेजची बॅच जी आहे ती आपण विदिन 38
48 डेज आपण मागच्या वेळेस कंप्लीट केली आणि त्याचा एक चांगला एक्सपिरियन्स आपल्याकडे आता आलेला आहे की कशा प्रकारे शॉर्ट नोट्स प्रोव्हाइड करून कशा प्रकारे थरो डाटा तो कव्हर करून घ्यायचा. त्यामुळे त्याचा एक्सपिरियन्स आल्यामुळे मी 100% शुअर आहे की यावेळेस सुद्धा आपण त्याला वेल विदिन 40 डेज कंप्लीट करू शकतो. आणि यावेळेस तर आपला प्रयत्न आहे की GS आणि रिझनिंग वगैरे सुद्धा त्या बॅचमध्ये कव्हर करायचं. तर त्या बॅचसाठी तुम्ही वेट करू शकतात. त्या बॅचबद्दल आपण लवकरच माहिती देऊ. पण आता इथे मुद्दा आहे तो म्हणजे फाउंडेशन बॅचचा. ठीक आहे, फाउंडेशन बॅच आपली स्टार्ट होणार आहे 24 ऑगस्टला. 24 ऑगस्टला आपली फाउंडेशन बॅच सुरू होणार आहे धुळे येथे. ठीक आहे, फक्त धुळे येथे ही बॅच असणार आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला मी एक सांगतो की आपल्याकडे ज्या काही फॅकल्टीज आहेत त्या सगळ्या फॅकल्टीज बेस्ट आहेत, कारण त्यांच्या बेसिसवरच आपले जे काही आहेत ते रिझल्ट्स आहेत. कुठल्या 1-2 व्यक्तीच्या बेसिसवर इथे असं चालत नसतं किंवा कुठल्या एका व्यक्तीवरती असं चालत नसतं. तर इथे एक कॉमन टीम आहे, कंबाईंड टीम आहे आणि याच्यात अजूनही काही लोक आहेत पण त्यांना म्हणजे ते इथे नाही येऊ शकत या फोटोमध्ये. त्यामुळे त्यांनी आपल्याला म्हणजे ते अलाउ नाही केलं जाऊ शकत किंवा काही गोष्टी असतात त्या समजून घ्या की इथे अजून 2-3 फॅकल्टीज आहेत. सो अशा टोटल आपल्याकडे 5-6 फॅकल्टीज आहेत आणि त्याच्यामध्ये आपण पूर्ण आपला जो फाउंडेशनचा कोर्स आहे त्याच्यामध्ये आपले ऑल पेपर 1 आणि पेपर 2चे जे सब्जेक्ट्स असतात MPSC ओरिएंटेड ते सगळे आपण कव्हर करतो. प्लस त्याच्यामध्ये GS पण आपण कव्हर करतो. पूर्ण GS आपण त्याच्यामध्ये कव्हर करत असतो. सो जी फाउंडेशन बॅच आहे ती तुमच्या MPSC साठी सुद्धा युजफुल आहे आणि तीच तुमच्या JEE साठी पण युजफुल आहे. आणि JEE तरी तुम्ही आता WRD JEE दिल्यावर किंवा म्हाडा किंवा जी तुमची WRD TCS ने जी कंडक्ट केली ती एक्झाम बघितल्यावर तुम्हाला बिलकुल आता मनामध्ये असा काही हे नसेल राहिलेला, संशय नसेल किंवा डाऊट नसेल की JEE काय MPSC पेक्षा काही वेगळी नाहीये. त्याच्यात सुद्धा न्यूमरिकल येतात. एका शिफ्टला तर ऐकलं मी मॅक्सिमम ऐकलं की 21 ते 22 न्यूमरिकल एका शिफ्टला आलेले होते. तर 22 न्यूमरिकल 60 पैकी म्हणजे तो जो पर्सेंटेज आहे तो पर्सेंटेज MPSC पेक्षा सुद्धा जास्त आहे न्यूमरिकलचा. इतके न्यूमरिकल्स MPSC ला पण येत नाही. ठीक आहे, त्यामुळे ही जी फाउंडेशन बॅच आहे ही ओव्हरऑल तुम्हाला MPSC असू द्या किंवा मग SSC JEE असू द्या किंवा मग म्युनिसिपल कॉर्पोरेशन्सच्या एक्झाम्स असू द्या किंवा मग तुमची ZP असू द्या किंवा मग डिपार्टमेंटल एक्झाम्स हे आपल्या रिक्रुटमेंट एक्झाम्स असू द्या, WCD असेल, WRD असेल, PWD असेल किंवा आता टाउन प्लॅनिंग असिस्टंटची एक्झाम जी आहे ती प्रपोज्ड आहे ती सुद्धा एक्झामचे जवळपास 105 वॅकन्सीज त्याच्यात मी माझ्या माहितीनुसार मला माहिती आहे की 105 वॅकन्सीज याच्यामध्ये येऊ शकतात. BMC मध्ये चांगल्या वॅकन्सीज येऊ शकतात. त्याच्यानंतर म्युनिसिपल कॉर्पोरेशन्सच्या आता इलेक्शन्स आहेत तर त्याच्याही वॅकन्सीज क्लिअर होऊ शकतात. सो MPSC असेल, SSC असेल, कुठली एक्झाम तुम्ही द्या. इवन आपल्या जे काही फाउंडेशन बॅच आहे ती बॅच अटेंड केल्यानंतर कंप्लीट केल्यानंतर खूप साऱ्या मुलांची गेट ऑटोमॅटिकली क्वालिफाय झालेली आहे. ठीक आहे, गेटसाठी आपण स्वतंत्र कुठलाही क्लास घेत नाही पण प्रत्येक बॅचमधून जे कोणी गेट देतात त्याच्यातले एक 12-15 लोक गेट देत असतात दरवर्षी आपल्या क्लासचे आणि त्याच्यापैकी 7-8 मुलांची गेट ऑटोमॅटिकली याच सिलेबसमधून कव्हर होत असते. ठीक आहे, IASचे ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन्स आपण वर्गात सॉल्व्ह करून घेत असतो जे इम्पॉर्टंट आहेत स्टेटसाठी ते सगळे नाही. ठीक आहे, अदर स्टेट वगैरेचे जे काही क्वेश्चन्स आहेत त्याच्यावर मला पर्सनली एवढा फेथ नाहीये. पण कारण मला असं वाटतं की SSC JEE MPSC आणि IAS PVS याच्यावरती सफिशियंट डाटा होऊन जातो. जास्त किचकट हा प्रश्न तो प्रश्न करण्यात अर्थ नसतो. कन्सेप्ट तुम्हाला माहिती असली पाहिजे, त्याच्यावरती नंबर ऑफ क्वेश्चन्स फ्रेम होतात आणि ते क्वेश्चन्स कसे फ्रेम होतात ही मेंटॅलिटी आम्ही तुम्हाला जनरली सांगत असतो आणि त्यानुसार आपला स्टडी होत असतो. ठीक आहे, त्यामुळे इथे असं खूप सारे हजारो लाखो प्रश्न मी सॉल्व्ह करून घेईल वगैरे असं काही मी तुम्हाला सांगत नाहीये. नंबर ऑफ क्वेश्चन्सवरती काही असं ठरत नसतं की तुमची एक्झाम निघणार आहे की नाही निघणार आहे. म्हणजे ज्याने 50,000 क्वेश्चन सॉल्व्ह केले त्याची पोस्ट निघाली आणि ज्याने 2,000 सॉल्व्ह केले त्याची नाही निघाली असं कुठलंही काही लॉजिक नसतं. एक प्रकार असतो प्रश्नांचा तो आपल्याला समजून घेण्यासाठी एक ठराविक 300-400 MCQ प्रत्येक विषयावरती सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. बाकी मग डाटा सगळं तुम्हाला कन्सेप्च्युअली माहीत असणं गरजेचं आहे. फ्रेम केलेला क्वेश्चन तुम्हाला तुमच्या डाटाच्या बेसिसवरती जमला पाहिजे. फिरवलेल्या प्रश्नामध्ये तुम्हाला कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. अशा प्रकारच्या गोष्टी असतात. सो या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला समजल्या पाहिजे. सो अशी आपली ही फाउंडेशन बॅच आहे. ऑनलाईन पण तुम्हाला कोर्सेस अवेलेबल आहेत. प्रीमियम प्लॅनमधून खूप सारे प्रश्न आलेले होते असं मी रिव्ह्यू घेतला मुलांकडून आणि हे बघा जे पण मी बोलतो ते रिअलिस्टिक बोलतो.
हे कोर्स विकत घेतला गेला पाहिजे. याआधी मी कधीही सांगितलेलं नव्हतं की प्रीमियम प्लॅन मधून या एक्झामला क्वेश्चन आले, त्या एक्झामला आले. म्हाडाला प्रीमियम प्लॅनचा तेवढा फायदा झालेला नव्हता मुलांना, पण WRDच्या वेळेस प्रीमियम प्लॅन मधून त्याच्या सोल्युशन्स मधून खूप सारे प्रश्न आलेले आहेत आणि यायला पण पाहिजे, बिकॉज त्याच्यामध्ये जवळपास 10,000 प्रश्न आहेत आणि प्रत्येक विषयावर 25-25 टेस्ट आहेत. तो वेगळी कोणती टेस्ट सिरीज घेण्याची त्यांना गरज पडली नाही. ऑल्दो आपण एक टार्गेटेड टेस्ट सिरीज घेतली होती, त्याच्यात 75 टेस्ट वगैरे होत्या, तर ती देखील टेस्ट सिरीज तुम्ही पुन्हा रिपीट अदर एक्झामसाठी पण सॉल्व्ह करू शकतात. असं काही नाहीये की ती WRDची होती तर ती WRD साठी युजफुल आहे. ज्यांनी कोणी त्यावेळेस WRD JEE ची टेस्ट सिरीज नाही घेतली त्यांनी आता PMC साठी, PCMC साठी किंवा मग झेडपीच्या एक्झामसाठी तीच टेस्ट सिरीज घेऊ शकतात. बिकॉज जर TCS असेल, IBPS असेल तर ते एक्झाम कंडक्ट करत असतील तर ते याच प्रकारचे प्रश्न त्याच्यामध्ये असणार आहेत. सो वेगळं असं काही नसणार आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याकडे ज्या पण कुठल्या फॅकल्टीज आहेत त्याच्यामध्ये कुठलीही फॅकल्टी नवीन किंवा ट्रायल बेस्ड फॅकल्टी आपल्याकडे नाहीये. नवीन वगैरे लोक उभे केलेले आहेत वगैरे असं कोणीही नाहीये. सगळे फॅकल्टीज ज्या आहेत त्या वेल एक्सपिरियन्स्ड आहेत आणि प्रत्येकाला एक विषय कमीत कमी 20-20 वेळा शिकवण्याचा अनुभव आहे. ठीक आहे. आपल्याकडे पहिल्यापासून त्याच फॅकल्टीज आहेत ज्या बदललेल्या नाहीयेत. त्याच फॅकल्टी तेव्हाही होत्या, त्याच फॅकल्टी आत्ताही आहे आणि आपल्याला गरज पडली नाही फॅकल्टीज बदलवण्याची. ठीक आहे. सो आपल्याकडे ज्या फॅकल्टीज पहिल्यापासून होत्या त्याच फॅकल्टीमध्ये 1-2 फॅकल्टीज फक्त ॲडअप झालेल्या आहेत. बाकी आपल्या ज्या कोर मेन फॅकल्टीज आहेत स्ट्रक्चर आणि पेपर 2 वगैरे घेण्यासाठीच्या, तर त्या कोर फॅकल्टीज आजही कॉन्स्टंट आहेत, त्यांना बदलवण्याची आपल्याला कधी आवश्यकता पडली नाही. सो प्रत्येकाने आपापले विषय हे मिनिमम 20 टाइम्स शिकवलेले आहेत. ठीक आहे. जे काही सब्जेक्ट्स त्यांनी शिकवले आहेत ते कमीत कमी 20-20 वेळा त्यांचे रिपिटेशन झालेले आहेत. सो कमी वेळेत मॅक्सिमम डाटा विथ कन्सेप्च्युअल क्लॅरिटी कव्हर करण्याची ॲबिलिटी आपल्या फॅकल्टीजमध्ये आहे. हे मी याआधी बिलकुल कधी सांगितलं नाहीये, पण माहीत नाही काय माहिती मुलांना असं सांगितल्याशिवाय कळतच नाही, त्यांना यायची इच्छा पण होत नाही, बघण्याची इच्छा पण होत नाही. खूप जास्त फरक आहे, खूप जास्त फरक आहे. ज्यावेळेस तुम्ही एक लेक्चर करणार त्यावेळेस तुम्हाला ते समजेल. सो जो फरक आहे सेल्फ स्टडी मधला आणि इथला तो तुम्हाला जाणवेल. ऑब्वियस आहे की क्लास केल्यानंतर तुम्हाला सेल्फ स्टडी करावा लागतो. ठीक आहे. खूप सारे मुलं आहेत बघा, मी रिॲलिटी बेस बोलतो, खूप सारे मुलं काय करतात क्लास करून घेतात आणि क्लास केल्यानंतर मग सेल्फ स्टडी करतात आणि मग त्याच्यानंतर त्यांना वाटतं की क्लास केल्यावर मी एक्झाम दिली होती त्याच्यात काहीच फायदा झाला नाही, पण सेल्फ स्टडी करून मी एक्झाम दिली त्याच्यात मला खूप फायदा आला. मग ते लोकांना मिसगाईड करतात की क्लास करून काही होत नसतं, सेल्फ स्टडीज कर त्याच्यातून तुझं होऊन जाईल. पण ते हे विसरून जातात की त्यांनी जो क्लास केला आहे त्याचा बॅकअप त्यांना सेल्फ स्टडीमध्ये कामात आला आणि 5-6 महिन्यामध्ये ते 100% सेल्फ स्टडी पूर्ण कंप्लीट करू शकले. अजून काही लोक आहेत जे हे विसरून जातात, काही ठिकाणी एखाद्या ठिकाणी ते क्लास करतात आणि त्याच्यानंतर ते दुसऱ्या ठिकाणी जातात. मी हे वेगळ्या काहीसाठी बोलत नाहीये, मी वस्तुस्थिती जी आहे, फॅक्ट जे आहेत, जे माणसाची मेंटॅलिटी असते ती मी तुम्हाला समजवतोय. समजा एखाद्याने माझ्याकडे क्लास केला आणि त्याच्यानंतर त्याने कोणत्या तरी अशा वेगळ्या ठिकाणी जाऊन क्लास केला. मग त्याला असं वाटतं की जेव्हा तो माझ्याकडे होता त्यावेळेस त्याला नीट समजत नव्हतं, तिकडे गेल्यावर त्याला समजायला लागलं. बेसिकली फर्स्ट टाइम जेव्हा तुम्ही क्लास करतात त्यावेळेस तुम्हाला काही गोष्टी नाही समजत, ते कमी समजतं, बिकॉज कॉम्पिटिटिव्हचा अप्रोच वेगळा असतो. ठीक आहे. काहींना ते कळतं बट खूप साऱ्या मुलांना ते नाही कळत. मग दुसऱ्यांदा ते कुठेही क्लास करतील तरीही त्यांना ते कळतं आणि तो क्लास थोडासा जर त्या लेवलचा असेल तर मग त्यांना वाटतं की तिथे नव्हतं कळलं, इथे कळलंय. तर ती गोष्ट अशी नाहीये. बघा, आधी तुम्ही सुरुवात कुठून केली त्या गोष्टीचा तुम्हाला फ्युचरमध्ये काही ना काही फायदा असणार आहे. सो तुम्ही कुठेही क्लास केला असेल तर जो 2 नंबरचा क्लास आहे, ठीक आहे, तिथून तुमचं सिलेक्शन होतं किंवा तिथेच तुम्हाला फायदा होतो ते असं नसतं. आता खूप सारे मुलं मेडिजी वगैरे करून येतात, एस अकॅडमीचा क्लास करून येतात आणि मग पुण्यामध्ये पुन्हा काही क्लासेसला क्लास वगैरे लावतात. ठीक आहे. आणि त्या केसमध्ये मग त्यांचे सिलेक्शन्स वगैरे होतात. तर या प्रकारच्या गोष्टी असतात. ठीक आहे. सो आपण याच्यात जाऊ नये, कोणाचे काय वगैरे आपण हे डिस्कस करत नाहीये इथे. बघा, जे काही असेल मुद्दा इतकाच आहे की जी क्वालिटी तुम्हाला दुसरीकडे कुठे मिळत असेल, जे काय असेल तीच तुम्हाला इथे भेटणार आहे. आणि हे प्युअरली मी धुळ्याच्या स्टुडंटसाठी मी सांगतोय. आता आपल्याकडे बाहेरून सुद्धा सगळे काही आहेत मुलं, इवन आपल्याकडे अमरावती असेल, कोल्हापूर असेल, ठाणे असेल, लातूर असेल, इकडचेही स्टुडंट्स आपल्याकडून क्लास करून गेलेले आहेत, नांदेड असेल. ठीक आहे. तर सगळ्या बाजूचे स्टुडंट्स आपल्याकडून क्लास करून गेलेले आहेत. जरीही धुळे हे एका साईडला असेल तरी सुद्धा त्यांनी क्लास कंप्लीट केला आहे आणि ते गेलेले आहेत. सो धुळ्यातले जे स्टुडंट्स आहेत त्यांना आपण इथे प्रोव्हाइड करून दिलेलं आहे. ठीक आहे. तर धुळ्यातला क्लास आहे म्हणजे लोकल आहे असं नाहीये, बिकॉज काय आहे की ऑदर जे क्लासेस आहेत तिथे जाऊन देखील आपल्या इकडचे टीचर्स हे शिकवतात, त्यामुळे तो असा मुद्दा नाहीये.
काही की आपला क्लास धुळ्यात आहे तर लोकल आहे आणि मी स्पष्ट हे बोलतो, हे आपण काही असं एकदम मी काहीतरी खूप आहे आणि आम्ही खूप काहीतरी आहे. बघा आम्ही तुमच्यासारखेच आम्ही स्टुडंट्स होतो आधी आणि आम्ही सोबत हे सुरू केलं आणि आमच्याकडे जे नॉलेज आहे ते आम्ही वाटण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, आणि ते अजूनही प्रयत्न आमचा तो सुरू आहे की आपला जो भाग आहे, आपला जो झोन आहे प्युअरली किंवा मग ज्यांना कोणाला इच्छा असेल त्यांना आपण तो गायडन्स करू शकतो. आणि याच्यामध्ये ओपनली मी सांगतो की ज्या फीजमध्ये तुम्हाला बाहेर भेटत असेल त्याच्या हाफ फीजमध्ये तुम्हाला ऑलमोस्ट इकडे भेटतं. आणि 1 वर्ष झाला, 1.5 वर्ष झाला आणि फीज दुप्पट केली, तिप्पट केली असं काही आपल्या इकडे नाहीये. आजही आपण आता इतका एक्सपिरियन्स फॅकल्टीज आहेत, इतक्या म्हणजे आता कॉम्पिटिटिव्हमध्ये तुम्हाला 5 वर्ष 6 वर्ष एक्सपिरियन्स असलेल्या फॅकल्टीज भेटणंच मुळात चुकीचं आहे, भेटणंच मुळात अवघड आहे. ठीक आहे, तुम्हाला इथे कॉलेज सारखं नाहीये हे की 20-20 वर्ष 25-25 वर्ष अनुभववाले टीचर्स इथे तुम्हाला भेटतील. इथे 5-6 वर्षाचा अनुभव असलेले व्यक्ती भेटणं म्हणजे खूप काही आहे. म्हणजे इथे अचिव्हमेंट येते की 5-6 वर्ष तो व्यक्ती त्या फील्डमध्ये टिकलाय. आणि आपल्या इकडची प्रत्येक फॅकल्टी ही 2017 पासून या फील्डमध्ये आहे. तर कमीत कमी 5-6 आणि मी तरी 2015-16 पासूनच मी टीचिंग फील्डमध्ये आहे. ठीक आहे, आणि बाकीचे लोक जे आहेत ते 2016-17 पासून सुद्धा आहेत. सो त्यामुळे जे काही तुम्हाला इथे गायडन्स वगैरे भेटणार आहे तो असा हवेतला गायडन्स नसणार आहे आणि MCQ ओरिएंटेड गायडन्स तर अजिबातच नसणार आहे. म्हणजे फक्त प्रिव्हियस इयर पेपर बघून घ्यायचे, त्याच्या बेसिसवर नोट्स अशा तयार करून घ्यायच्या आणि मग याच्या बाहेर काहीच येणार नाही असं बोलायचं आणि मग तुम्ही ती नोट्स उचलतात आणि घरी जातात आणि मग जेव्हा MCQ सॉल्व्ह करतात त्यावेळेस मग तुमचे सगळे MCQ सॉल्व्ह होतात आणि मग तुम्ही म्हणतात की याच्यात या नोट्स म्हणून सगळे प्रिव्हियस क्वेश्चन आलेत. ते प्रिव्हियस क्वेश्चन त्या नोट्समध्ये लिहिलेले आहेत, त्या नोट्स म्हणून नाही आले, ती नोट्स त्या प्रश्नांच्या नंतर तयार झालेली आहे. तुम्ही एक समजून घ्या, जेव्हा एखाद्या नोट्समधून एखादा नवीन प्रश्न येतो की तो त्या नोट्समध्ये होता आणि तो पहिल्यांदा आला, तेव्हा तुम्ही बोललं पाहिजे की ती नोट्स चांगली आहे की काय आहे. ठीक आहे, सो एक मेंटॅलिटी आणि अनालिसिस समजून घ्या, वाहून जाऊ नका. ठीक आहे, जिथे पण कुठे तुम्ही पैसे देणार, जिथेही क्लास लावणार, जिथेही तुम्ही पैसे देणार त्याचा तुम्हाला प्रॉपर आउटकम भेटणार आहे का ते एक बघून घ्या. ठीक आहे, तुम्हाला काही डाऊट असेल या बॅचबद्दल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. आपल्या इकडे तुम्हाला सगळ्या नोट्स ज्या असतील त्या आपल्याकडून भेटतील, म्हणजे ज्या कुठल्या आपण लिहून देत असतो त्या सगळ्या. आणि जर काही ॲडिशनल नोट्स असतील तर त्या आपल्याकडून तुम्हाला प्रिंट्स दिल्या जातील, त्या तुम्हाला प्रिंट काढण्याची त्या काही आवश्यकता नाही. आणि खूप साऱ्या क्लासरूम टेस्ट वगैरेही तुमच्या कंडक्ट होतात, एक सब्जेक्टवरती 5-5, 6-6 तरी त्या रुटीन टेस्ट त्या होत असतात, 20, 25, 30 प्रश्नांच्या त्या कंटिन्यू चालू असतात. ठीक आहे, सो असं जनरलाइज ही आपली बॅच आहे आणि या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. हा नंबर आपला टेलिग्राम चॅनलवर सुद्धा आहे आणि टेलिग्राम चॅनलवर आपल्या खूप साऱ्या नोट्स पण अपलोड केलेल्या आहेत. तर त्या ज्या नोट्स आहेत त्या नोट्स तुम्ही चेक करा आणि तो जो डाटा आहे तो पूर्ण आता पुन्हा त्याच्यात काहीतरी ॲडिशन होऊन आता तो परत इथे शिकवला जाईल, म्हणजे नवीन बॅचमध्ये. ठीक आहे, सो त्या नोट्सही तुम्ही बघू शकतात. हे आपले सिलेक्शन्स आहेत, असं नाही आहे की आपण जस्ट क्लासच घेतलाय. ठीक आहे, आणि क्लास घेणं हा तर कधी उद्देश होता पण नाही आपला की आपल्याला ॲज अ बिझनेस म्हणून त्याच्याकडे आपल्याला बघायचं आहे किंवा मग ॲज अ जॉब म्हणून. साईड बाय साईड आपल्याला जे येत आहे त्याचा आपण यूज करायचा थोडंसं दुसऱ्यांसाठी आणि त्याच्यातून एक थोडंसं आपल्याला पण आउटकम काहीतरी येईल. सो आपण त्या प्रकारे देत गेलो मुलांना आणि क्लास 1ला सुद्धा सिलेक्शन आपल्याकडे झालेले आहेत. ऑल इंडिया रँक 1 सिक्युअर केलेला आहे मिस्टर मयूर खांडेकर यांनी आणि 3-3, 4-4 पोस्ट या लोकांनी काढलेल्या आहेत. ऑल इंडिया रँक 13 सिक्युअर केलेला आहे भूषण जोशी यांनी, SDOच्या एक्झाममध्ये रिसेंटली झाली होती. राजेश जंगेड असेल, अक्षता पवार असतील किंवा ज्योती जाधव, गायत्री तलवार या सगळ्या लोकांनी असिस्टंट इंजिनियर ग्रेड 2 वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंट MPSC 2019 मधून यांनी पोस्ट काढलेली आहे. एकच जागा होती आणि ST कॅटेगरीची, त्याच्यात ऑल महाराष्ट्र रँक 1 म्हणजे एकच जागा होती, ती जागा सुनील वळवी यांनी सिक्युअर केली. तर असं आहे यांचं हे ऑल महाराष्ट्र रँक 1 इन लेडीज ST कॅटेगरीमध्ये PWDच्या एक्झाममध्ये. त्याच्यानंतर मिस्टर निखिल साळुंके यांनी ऑप्ट आउट केलं असिस्टंट इंजिनियर ग्रेड 2 वॉटर रिसोर्सेस, कारण ते ऑलरेडी JEE PWD सिलेक्ट होते 2019ला. त्याच्यानंतर मिस अंजली चव्हाण आणि मिस पूर्वा बोरसे या आपल्या फर्स्ट एव्हर BMC JEE बॅचचे आपले हे कॅन्डिडेट्स, हे दोघांनी तिथे BMC JEEला पोस्ट सिक्युअर केली. त्याच्यानंतर मिस स्नेहल खरे इज आवर फर्स्ट एव्हर सिलेक्शन फॉर PWD किंवा मग WCD वगैरेची एक्झाम. यांचं आणि या दोघा-तिघांचं एकाच वेळी सिलेक्शन झालं होतं, पण यांचं WCD पण झालं होतं आणि WCDचं फर्स्ट सिलेक्शन होतं. त्याच्यानंतर कल्पेश शेलार यांचं आपलं RRB JEE मध्ये पण सिलेक्शन झालेलं आहे आणि मिस दामिनी मोरे MIDC मध्ये सर्वेअर. त्याच्यानंतर हे सगळे गेट क्वालिफिकेशन्स आहे आणि यांनी कोणीही गेटसाठी क्लास लावलेला नव्हता, तर यांनी जनरलाइजच बॅच केली होती. इथे काही लोक आहेत जसं सौरभ शेंडे वगैरे सर आहेत, तर ते आपल्याकडे टेस्ट सिरीज एक्सप्लेनेशन्स वगैरे या गोष्टीही करत असतात आणि ते आपल्याकडे टीचिंगही कधी करत असतात आणि त्यांनी
ऑदरही क्लासेस केलेले आहेत, हे काही लपवायला मला काही नाही. त्यांनी मेडिसिनचा पण क्लास केला आहे, बट सगळ्यात अगोदर त्यांनी मेस अकॅडमीचा क्लास पण केला होता. ठीक आहे, तर अशा प्रकारचे हे सगळे आहे. हे सांगण्याचा उद्देश आहे की वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक एक्झाममध्ये, जसं की MPSC असू द्या किंवा मग डिफेन्सची SDOची एक्झाम असू द्या किंवा NPCILची एक्झाम असू द्या किंवा PWD, MIDC किंवा मग BMC किंवा PWD, WCD किंवा मग RRB, ठीक आहे, किंवा मग गेट असू द्या, म्हणजे ऑलमोस्ट सगळ्याच एक्झाम्समध्ये सिलेक्शन झालेले आहेत. आणि आता पुढेही जसं WRD मध्ये देखील आमचा एक अंदाज आहे की कमीत कमी एक 20 ते 25 WRD JEE सिलेक्शन्स आपल्याला भेटणार आहेत, असा तो आमचा प्राथमिक एक अंदाज आहे. रिझल्ट आल्यावरती बघू काय होतं ते तुमच्या समोर येईलच. आणि अशा प्रकारे आपले MPSC, JEE वगैरे सगळ्याच ऑलमोस्ट एक्झाम्समध्ये आपले सिलेक्शन्स हे आहेत. ठीक आहे, सो हेच मला सांगायचं होतं. आणि ऑनलाईन जे कोर्सेस आहेत त्या ऑनलाईन कोर्सेसमध्ये सुद्धा तुम्ही बेनिफिट्स घेऊ शकता. जे कोणी धुळ्याला वगैरे येऊ शकत नाही ते हा स्ट्रक्चर्सचा कोर्स आहे, तो 2600 मध्ये पूर्ण स्ट्रक्चरल सब्जेक्ट्स त्याच्यामध्ये आहेत, रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत. आणि याच्यामध्ये पॅम्पलेट यांनी टाकायचं राहिलं त्यांच्याकडून, तर त्याच्यामध्येही 4 वेगवेगळ्या फॅकल्टीज आहेत. विनायउंदे सर आहेत, विजय सर आहेत, ज्ञानेश्वर बत्तीसे सर आहेत, जे पण असिस्टंट इंजिनियर ग्रेड 2 म्हणून सिलेक्ट झाले आहेत. प्रीमियम प्लॅन आहे जो मोस्ट रिकमेंडेड प्लॅन असणार आहे. म्हणजे तुम्हाला जर कॉम्पिटिटिव्ह प्रिपरेशन करायचं असेल तर MCQs तुम्ही या प्लॅन व्यतिरिक्त कुठलेही नाही सॉल्व्ह केले तरी तुमच्यासाठी ते बेस्ट होणार आहे. कुठेही तुम्हाला जास्त ते करण्याची गरज नाही. न्यूमेरिकल मेथड्सचा MPSC ॲस्पिरंटसाठीचा कोर्स आहे आणि पर्टिक्युलरली टॉस प्लस SA एक कोर्स आहे जो सब्जेक्ट वाईज कोर्स म्हणून तुम्ही घेऊ शकतात. प्रिस्टेसचा 32 सरांचा कोर्स आहे. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटचा कोर्स आहे. हा कोर्स तुम्ही बघितला तर तुम्ही खूप साऱ्या गोष्टी शिकू शकतात, जसं की ब्रेक इव्हन अनालिसिस काय असतं, प्रॉफिट लॉस वगैरेच्या गोष्टी, रेव्हेन्यूज प्रॉफिट्स काय असतात, लायबिलिटीज वगैरे या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर जे काही साईट असते त्या साईटवरती जे काही वर्कर्स असतात, लेबर असतात, त्यांचा काय प्रॉब्लेम असतो, सायंटिफिक मॅनेजमेंट वगैरे सगळं डिटेल त्याच्यात एक्सप्लेन केलं आहे. सेन्सिटिव्हिटी अनालिसिस वगैरे आणि प्लस नेटवर्क अनालिसिस वगैरे. म्हणजे तुम्ही एकदा या कोर्सला तुम्ही चेक करा. याच्यात तुम्हाला एक खूप जास्त डिटेल्ड प्रॅक्टिकल अप्रोच सापडेल कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटला. ॲक्च्युली दॅट इज द मोस्ट प्रॅक्टिकल अप्रोच. त्याच्यानंतर इथे कंबाईंड कोर्स एक आहे, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, न्यूमेरिकल मेथड्स आणि इस्टिमेटिंग कॉस्टिंग याचा एक कंबाईंड कोर्स आहे जो की तुम्हाला अवेलेबल आहे. आणि RCCचा एक कोर्स अवेलेबल आहे जो की 999 मध्ये अवेलेबल आहे. हे सगळे कोर्सेस पूर्णपणे 100% कंप्लीट झालेले कोर्सेस आहेत. ठीक आहे, कुठलेही इनकम्प्लीट कोर्सेस मी इथे तुम्हाला दाखवत नाहीये. ठीक आहे, सो हे सगळे कोर्सेस जे आहेत ते कंप्लीट झालेले आहेत. आणि या सगळ्या कोर्सेसची लिंक जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल. त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही त्याच्यावरती क्लिक करून प्रत्येक कोर्स तुम्ही चेकआउट करू शकतात. नाहीतर मग सरळ सरळ तुम्ही फाउंडेशन बॅचला जर आले तर तुम्हाला हे स्क्रीन वगैरे मध्ये बघत बसण्याची आवश्यकता नाही. तुम्ही लाईव्ह फेस टू फेस आमच्याकडून शिकू शकतात आणि तुमचे जे काही डाऊट्स असतील ते क्लिअर करून घेऊ शकतात आणि तुमची कॉम्पिटिटिव्ह जर्नी तिथे व्यवस्थित सुरू होऊ शकते आणि पार पण पडू शकते. ओके, सो दॅट्स इट फॉर टुडे. इतकंच सांगण्यासाठी मी आलेलो होतो. स्पेशल काही व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येईल लवकरच, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला जनरलाइज गायडन्स वगैरे करेल स्टेट लेवलच्या एक्झाम्सबद्दल. उद्या परवा किंवा याच्यानंतर 2-3 दिवसानंतर मी ते व्हिडिओज त्याच्यामध्ये अपलोड करेल आपल्या यूट्यूब चॅनलवरती. सो तुमच्या फ्रेंड्ससोबत हे सगळा व्हिडिओ जो आहे तो शेअर करा. लाईक करायचा असेल तर करा, सबस्क्राईब करायचं असेल तर करू शकतात. ठीक आहे, तुमची इच्छा. जर तुम्हाला डाटा इम्पॉर्टंट वाटला आणि कंटेंट चांगलं वाटलं तर तुम्ही शेअर आणि लाईक करू शकतात. ओके, दॅट्स इट.